काँग्रेस समोर सगळे पर्याय खुले आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात काँग्रेस शिवसेनेला सरकारमधून बाहेर पडण्याची अट घालेल का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आपण पाहूया पृथ्वीराज चव्हाण यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने सध्या राज्यातल्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्याशी बातचीत करणार आहोत. बाबा, सध्या जी काही घडामोडी घडत आहेत राज्यातल्या, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? घडामोडी म्हणजे आता निवडणुकीचे निकाल सगळे आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महापालिकेमध्ये सर्वच पक्षांचे नेते, आमचे नेते पण त्या निकालांचं विश्लेषण करतायत. कुठं काय चुका झाल्या, कुठं काय आघाडी असेल तर ती आघाडी व्यवस्थितपणे कार्यान्वित झाली का नाही झाली याची सगळी चर्चा चालू आहे. विजयी उमेदवारांचं अभिनंदन, पराभूत उमेदवारांचं सांत्वन हे सगळं चाललेलं आहे. या घडामोडी चालू असताना मुंबई महापालिकेच्या भवितव्याबद्दलही चर्चा होणं हे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल उलटसुलट चर्चा चालू आहे. काल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी मुंबईला काही ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलवली होती. मी त्या बैठकीला काही जाऊ शकलो नाही, मी कराडलाच इथं आहे. आज मी मुंबईला जाईन, परंतु त्या चर्चेनंतर पुढं काय निर्णय घ्यायचा हे दिल्लीच्या श्रेष्ठींशी चर्चा करून मग ठरेल. पण आता आपल्यासमोर काय काय पर्याय आहेत, ऑप्शन्स काय काय आहेत याची चर्चा देखील झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाची मतं ही निवडणुकीपूर्वी वर्षभर, 5 वर्ष, 10 वर्षापूर्वीपासून सगळ्यांची मतं स्पष्ट आहेत आणि त्यामुळे आता नवीन तुमची मतं काय ती पुन्हा सांगायची काही गरज नाही. फक्त आता एक टॅक्टिकल ज्याला म्हणतात की काय त्यातून मार्ग काढायचा आणि पक्षाला त्यातून कसा फायदा होईल, पक्षापेक्षा जास्त राज्याचं भवितव्य यामध्ये कसं राहील यावर सगळ्यांनी विचार करून, गंभीर विचार करून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतरची तुमची पुढची भूमिका राहणार आहे. शेवटी असं असतं की कुठलाही निर्णय घेताना, आणि हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, त्या निर्णयाबद्दल घेताना ते परिणाम बरेच दूरगामी परिणाम होतील. म्हणून हा निर्णय काही जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर होणार नाही किंवा राज्य पातळीवरही होणार नाही. राज्य पातळीवरचे नेते आपापली मतं व्यक्त करतील, पण नंतर मग चर्चा करून त्यातून निर्णय होईल. पण आता कुणी कुणी काय काय प्रस्ताव दिलेला आहे, बॅक चॅनल टॉक्स याला म्हणतात की खाजगी रीतीनं कुणाचा काय प्रस्ताव आलेला आहे. आता आपण काल प्रांताध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या प्रस्तावाबद्दलची माहिती दिली, तर ते हा विषय जर घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीशी चर्चा करावी लागेल. आमच्या पक्षश्रेष्ठींची तर करू आम्ही, आणि सगळे मिळून आपण यामध्ये काय निर्णय घ्यायचा तो ठरेल. काँग्रेसचं जे राज्यातलं अपयश आहे, म्हणजे एकंदरीत पाहता त्याच्यामध्ये संजय निरुपम यांनी राजीनामा दिला, काय सांगाल या संदर्भात? त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे. शेवटी जय पराजय हा सामुदायिक असतो. पण संजय निरुपम यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारून पक्षश्रेष्ठींच्याकडे राजीनामा दिला आहे. आता पक्षश्रेष्ठीवर काय निर्णय घेतात ते पाहूया आपण, परंतु अंतर्मुख होऊन विश्लेषण करण्याची गरज आहे. चुका तर झालेल्या आहेत, किंवा चुका नसत्या झाल्या तर मग इतका असा वाईट रिझल्ट लागला नसता. आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करतो की आपल्याला काय चुका कशा सुधारायच्याबद्दल काय केले पाहिजेत. कारण आज जरी सकृतदर्शनी भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असं दिसलं तरी पण त्याची जबाबदारी फार वाढलेली आहे, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. एकच दिसतं त्यामध्ये की नोटाबंदीचा जो निर्णय सरकारने घेतला तो कदाचित लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो, किंबहुना आमची विश्वासार्हता कमी पडली. मोदींची विश्वासार्हता आमच्यापेक्षा जास्त लोकांनी ग्राह्य धरली, आणि जो लोकांना त्रास झाला तो त्रास काहीतरी चांगलं यातून निष्पन्न होईल या भावनेने लोकांनी सहन केला. पण यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही हे सांगण्याला आम्ही बहुतेक कमी पडलो असं वाटतं.
भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र जर हे एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती, तुमची काय भूमिका आहे? नाही, ते जर एकत्र आले तर आमच्या त्यामध्ये काहीच भूमिका नाही आहे. आम्ही त्यांना फक्त शुभेच्छा देऊ शकतो की तुम्ही चांगलं मुंबईचं भलं करा, काहीतरी मुंबईचं वाटोळं करू नका. आणि त्यामुळे मग आमची काही भूमिका राहतच नाही ना ते जर एकत्र आले तर. पण एकत्र आले तर त्याच्यामध्ये दूरगामी परिणाम होणार आहेत. त्याचे राज्य सरकारवर काय परिणाम होणार आहेत, एकमेकाविरुद्ध त्यांनी जी टीका केलेली आहे, एकमेकाला जे म्हणजे विकासाबद्दल कार्यक्षमतेबद्दल जे काही बोललेले आहे त्यामध्ये एकत्र आल्यानंतर त्यांची स्वतःची विश्वासार्हता ही पणाला लागेल. मग फक्त निवडणुकीपर्यंत तुमची भाषणं होती का ती, तर तुम्हाला जे वाटलं एकमेकाबद्दल ते खरंच होतं, ते राज्याच्या हिताकरता तुम्ही बोलत होता का फक्त कुठेतरी आपल्याला 4 मतं जास्त मिळावी म्हणून ते निवडणुकीपुरतं केलेलं नाटक होतं, नौटंकी होते. आणि आता पुन्हा सत्तेच्या खुर्चीला तुम्ही चिटकून बसलेला आहात. यामध्ये त्या पक्षांची विश्वासार्हता सामान्य लोकांच्या समोर विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. त्यांना विश्वासार्हतेची काही गरज नसेल किंवा आपण जर जनतेची विश्वासार्हता, आपल्या पक्षाची विश्वासार्हता जनतेच्या नजरेमध्ये आपण गृहीत धरू आणि टेकन फॉर ग्रँटेड करू असं जर लोकांना वाटत असेल तर त्यांनी तो निर्णय घ्यायला ते पुढे येत. निश्चितच भाजप आणि शिवसेना या एकत्र येण्यावरती बाबांनी आपलं मत व्यक्त केलेलंच आहे. मात्र काँग्रेसची जी भूमिका आहे शिवसेनेला पाठिंबा देण्याची, ती पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानंतरच भूमिका ठरेल असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन निहार सर, राहुल तपासे, ABP माझा, कराड, सातारा.